कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी। मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट, तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये झुंपली। उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाहीत, काहींना भाऊ एकत्र येऊ नये असं वाटतं, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर, तर ठाण्यातल्या पडवळ नगर परिसरातील या बॅनरची चर्चा। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख। विरोधी आंदोलनाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या। आता ही चूक ठाकरेंना वाटतेय का? मनसे सोबत युतीच्या तयारीवर संदीप देशपांडेंचा सवाल। राज ठाकरे अटी शर्थींनी झुकतील असं मला वाटत नाही। शिंदेंशी संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका, अशा अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना सवाल। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा। ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर गुन्ह्याची नोंद। अलंकार पोलीस आज डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार। मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर आता प्रशासनानं खबरदारी घेतली। तर मासिक उत्पन्न अहवाल, गरीब रुग्ण निधीसाठी उत्पन्नाच्या 2% वाटप यावर लक्ष केंद्रित। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती, कासलेचे दावे तथ्यहीन। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणुकीत परळीमध्ये बंदोबस्ताला असताना ईव्हीएम मशीन असलेल्या ठिकाणाहून आपल्याला हटवलं, कासलेचा दावा। पुण्यात काँग्रेसला गळती, संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ आता युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहिन सुरवसे यांचा देखील राजीनामा। संग्राम थोपटे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। जुगार खेळतो, गोव्यातून दारू आणतो, बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आणखी एक व्हिडिओ। वैभव नाईकांकडून ट्विट, आकाचा वरद हस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी येऊ शकते? नाईकांचा पुन्हा निलेश राणेंवर आरोप। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द। स्थानिक आमदारांच्या हस्ते घोटीतील हॉस्पिटलचं उद्घाटन होणार। समीर भुजबळांची माहिती। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वाच्या अगदी जवळ। शेवटच्या भागाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची ही शक्यता। पुणे शहराच्या उपनगरांमध्ये आता टँकरद्वारे पाणी पुरवठा। पाणी पट्टी भरून सुद्धा टँकर माफिया जास्तीचे पैसे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप। राज्य सरकारकडे कंत्राटदारांची 89,000 कोटींची थकबाकी। कोर्टात जाण्याचा कंत्राटदारांचा इशारा। ठाण्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट इंजिनियर असोसिएशनची बैठक। विलेपार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी मंदिराला भेट देण्यासाठी जाणार। नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्यापूर्वी झाला होता हिंसाचार। आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार, तर 17 वर्षांच्या सुनावणीनंतर हा निकाल राखीव। मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता। इगतपुरी तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई, तर दरेवडी या ठिकाणी आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट। जंगलातनं 3 किलोमीटरपर्यंत घोडभर पाण्यासाठी हा जीवघेणा प्रवास। कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचं पाणी। उल्हास नदीमध्ये जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याची गुणवत्ता ढासळली। पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं IPL मध्ये शानदार पदार्पण। पहिल्याच चेंडूवर षटकार। 20 बॉलमध्ये 34 धावांची खेळी। गुगलचे CEO सुंदर पिचाईंना सुद्धा वैभवच्या खेळीची भुरळ। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।